आज संडे होता म्हणून साईबाबांचं दर्शन घ्यायला जायचा प्लॅन झाला होता. त्याच्यापूर्वी ना मी सकाळी इथे ना ब्रेकफास्टमध्ये इडली सांबारचा नाश्ता केला होता आणि इडली सांबार ना आम्ही शक्यतो संडेला बनवत असतो, कारण ना मग ते संडेला बनवल्यानंतर ना दिवसभर खाता येतं, कारण इडली सांबार ना आमच्या दोघांचंही खूप जास्त फेवरेट आहे. त्याच्यानंतर ना आम्ही निघालो होतो शिर्डीला जाण्यासाठी. तर इथे ना माझी बहीण आली होती आणि जाताना ना वहिनींना पण घेतलं आणि जातानाच ना मला ही कढईचं ना दुकान दिसलं. मला बऱ्याच दिवसापासून ना ही लोखंडाची कढई घ्यायची होती, कारण लोखंडाच्या कढईमध्ये ना भाजी केलेली पण खूप चांगली असते आणि ना त्याच्यामध्ये तळलं पण ना खूप छान जातं. त्याच्यानंतर ना आलो फायनली शिर्डीमध्ये. इतकं सुंदर दर्शन झालं, म्हणजे तसं तर प्रत्येक वेळी आम्ही ना मुखदर्शनच घेत असतो, कारण ना समर्थामुळे ना रांगेत उभे राहायला पॉसिबल होत नाही. तसं पण आज खूप जास्त गर्दी होती, पण म्हटलं चला आज रांगेत उभा राहून दर्शन घेऊया. आणि जेव्हा रांगेत उभा राहून दर्शन घेतो ना तेव्हाच हा साईबाबांचा प्रसाद मिळतो आणि तो इतका सुंदर लागतोय. तुम्ही शिर्डीमध्ये आल्यानंतर हा प्रसाद कधी खाल्लाय का? कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर ना समर्थासाठी डॉल घ्यायची होती. लास्ट टाइमला पण घ्यायची राहून गेली होती, तर तिला मी तेच घे म्हणत होते, पण तिला पाहिजे होतं दुसरंच काहीतरी. त्याच्यामुळे ना तिच्या इथे रडरड चालू होती. तर असा होता माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो